हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर सध्या दसऱ्याची धावपळ सुरू आहे, सगळ्यांचीच नवरात्रीची कामं आहेत. त्याच्यानंतर आपण आता सध्या रेडी रांगोळीचा ट्रेंड आलाय म्हटल्याच्यानंतर दसऱ्याची रांगोळी काढणार नाही असं तर होणारच नाही. तर एका ताईंची सुद्धा कमेंट आली होती की ताई देवीची रांगोळी काढून दाखवा. एका ताईंची कमेंट आली होती की ती देवीची रांगोळी जी काढतात त्यासाठी ते 9 कलरसाठी 9 पानं कशी घ्यायची. तर त्या दोघींचंही कमेंटचे जे काही उत्तर आहे आता किंवा व्हिडिओद्वारे मी आज सॉल्व करणार आहे. म्हणजे त्यासाठीच व्हिडिओ हा बनवलेला आहे. बघा, एकाच व्हिडिओमधून दोघींचे पण कमेंट होऊन जाणार आहेत. तर इथे बघू शकताय मी एक छोटीशी जाळी घेतली होती. तुम्ही ताट वगैरे छोटीशी प्लेट घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला किती साईजमध्ये बनवायचं. आता ही साईज जी आहे तर ती मी 2 फुटाची रांगोळी बनवते. जवळजवळ 2 फुटाला एखादे इंच कमी असेल, पण 2 फुटाची रांगोळी बनवते. तर इथे बघू शकता गोल अगोदर काढून घेतला. गोल काढल्याच्या नंतर मी हे पान तयार करून घेतले. बघा, आता गोल अगोदर मोजून घेतलाय. मी बोलत असताना तुम्ही लक्ष दिलं असेल सुरुवातीला गोल पूर्ण मोजून घेतला. गोल मोजून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये किती पानं बसतात त्यानुसार खालचा राऊंड घेतलेला आहे. बघा, आणि त्याच्यानुसार 9 पानं इथं मी म्हणजे 9 पाकळ्या ज्या आहेत तर त्या मी इथं पूर्ण राऊंडमध्ये बसवून घेतलेल्या आहेत. आता याचं मेजरमेंट वगैरे मी तुम्हाला स्क्रीनवरती देईन किंवा आता बघा सांगेन मी पुढं. तर इथं पानांमध्ये आता कुठला कलर घ्यायचा तो सुद्धा मी इथं लिहून घेतलेला आहे. तुम्हाला पुढच्या वेळेला डार्क आणखी कलर दिसणार आहे. पुढं आणखी थोडंसं मी डार्क करून दाखवणार आहे. आता हे पूर्ण राऊंडचं बघा मध्य काढून घेतलेला आहे मी. आता पूर्ण जो राऊंड होता तर तो 10.5 इंचाचा होता गोल. आणि इथं बघा भुवया ज्या आहेत तर ते देवीच्या ज्या भुवया असतात तर त्या भुवया मी काढून घेतल्या. त्याच्यानंतर डोळे काढून घेतले. आता हे ड्रॉइंग आता हे जे ड्रॉइंग आहे तर ते हे तुम्हाला थोडंसं अंधुक दिसत असेल. मी तुम्हाला आणखी थोडंसं डार्क करून पुढं दाखवणारच आहे. व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करू नका. छान असं देवीचं मी ड्रॉइंग म्हणजे रांगोळी आपल्याला म्हणजे पाठीमागं भिंतीवरती वगैरे लावण्यासाठी बॅकड्रॉपला लावण्यासाठी खूप छान हे बघा काढून घेतलेली आहे. चेहरा वगैरे काढून घेतला आहे. थोडासा चेहऱ्यामध्ये हे झालं खालीवरी झालेला आहे, पण ते आपण नंतर करून घेतलं तरी चालेल, परंतु मी चेहरा वगैरे काढणारच नाही. आणि हे बघा पाकळ्यांमध्ये सगळे कलर वगैरे मी टाकून घेतले. ज्यांना कोणाला ट्रेसिंग सुद्धा पाहिजे असेल तर ते मी ट्रेसिंग सुद्धा अवेलेबल केलेलं आहे या सुद्धा रांगोळीचं. तर बघा मी या रेक्झिन घेतलेलं आहे. 2 मीटरचं रेक्झिन गोल आकार कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती रांगोळी जी आहे तर ती आता मी सुरुवात केलेली आहे बघू शकता. आणि पाकळ्याचं ज्या मेजरमेंट तुम्हाला सांगायचं राहिलं होतं तर पाकळी जी आहे तर ती उंची आहे 6 इंच आणि खालून जी रुंदी आहे तर ती जवळजवळ 3.5 इंचाची रुंदी आहे. थोडंफार ॲडजस्टमेंट तुम्हाला ही करावी लागणार आहे, कारण सुरुवातीला बनवत असताना आपल्याला लक्षात येत नाही. कमी किंवा जास्त थोडंसं किंचित इकडे तिकडे होऊ शकतं. तर 3.5 इंचाची खालची रुंदी घेतलेली आहे आणि उभी जी आहे तर ती पाकळी पान आपलं 6 इंचाचं आहे. तर इथं बघू शकता पूर्ण राऊंड मी काळ्या कलरने म्हणजे बॅकग्राऊंड करून घेतलं, सॉरी बॅकग्राऊंड नाही आउटलाईन करून घेतलेलं आहे काळ्या कलरने. आणि पानांचा सुद्धा सगळीकडं काळाच कलर आता देऊन घेणार आहे बघा. आणि खूप सुंदर अशी नवरात्रीसाठी 9 रंगाची आपली जी आहे तर ती रांगोळी तयार होते. आणखी तुम्हाला मी देवीचे 1-2 रांगोळ्या मी शक्य होईल तर मी काढून दाखवेनच. तर ज्यांना कोणाला जे कोणी इंटरेस्टेड असाल माझे व्हिडिओ बघण्यासाठी किंवा रांगोळ्या शिकण्यासाठी त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. साईडचं बेल आयकॉनचं बटन जे आहे तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी अशा छान छान सणावाईज वेगवेगळ्या रांगोळ्या ज्या बनवत असते तर त्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही बनवून सेलही करू शकता. खूप साऱ्या ताईंनी ह्या रांगोळ्या बघून माझ्या बघून तयार केल्यात आणि कुठे कुठे असं एक्झिबिशनमध्ये वगैरे त्यांनी सेलिंगसुद्धा सुरू केले आणि छान असे छोटे छोटे बिझनेस बऱ्याच ताईंची सुरुवात झालेली आहे. बऱ्याच ताई मला फोटो पाठवत आहेत, मेसेज करतायत की ताई मी ह्या रांगोळ्या सुरुवात केली आहे, छान प्रकारे सेल होतोय, खूप सुंदर डिझाईनी आहेत आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान छान करतायत. त्यामुळे मला सुद्धा खूप छान वाटते की सगळ्या जणींचा बिझनेस जो आहे तर तो ग्रो करतोय आणि वाढतोय हळूहळू. तर इथं बघू शकताय
मी आतमध्ये केशरी कलर आणि मध्ये पिवळा कलर भरून घेतलेला आहे. तर खूप सुंदर असा उठावदार कलर दिसतो पिवळा आणि केशरी कलर घेतल्यामुळं देवीच्या कलरसाठी. आणि त्याच्यानंतर बघा इथं मी आता भुवया डोळे आणि हे म्हणजे चेहऱ्याचा थोडासा आकार देण्याचा मी इथं प्रयत्न करणार आहे. बघा इथं भुवया लावून घेतलेल्या आहेत. आता थोडंसं इथं खालीवरी होऊ शकतं कारण इथं आपल्याला काहीही पेननं मार्किंग होणार नाही, काही होणार नाही. अंदाजेवरती थोडंसं करावं लागतं, त्यामुळे थोडंसं होऊ शकतं. ते तुम्ही समजून घ्याल मला अशी अपेक्षा आहे. आणि तुम्ही सुद्धा हेच बघून तुम्ही बनवा किंवा दुसरं कोणतं आवडत असेल तर बघा, किंवा तुमच्या मनाने थोडंफार कमी जास्त करून तुम्ही बनवू शकता. तर इथं भुवया ज्या आहेत तर त्या देवीच्या काढून घेतल्या. त्याच्यानंतर कुंकू बघा लाल रंगाचा जो आहे तर तो इथं टिळा कुंकवाचा मी इथं लावून घेतला. बघा खूप सुंदर दिसतोय. बघा एवढ्यामुळेच किती छान असा आकार आलेला आहे. आता याच्यानंतर आहे तर ते डोळे काढून घ्यायचे आहेत देवीचे. तर आता इथे आणि हो तुम्हाला जर वाटत असेल तर हे डोळे वगैरे तुम्हाला जमणार नाहीत तर रेडीमेड जे डोळे वगैरे भेटतात बघा मार्केटमध्ये, ते सुद्धा डोळे तुम्ही इथे लावले लहान मोठ्या आकाराचे असतात. मग ते जरी लावलेत तरी चालतात. मला इथे भेटले नाहीत किंवा म्हणजे मी गेली पण नाही, तेवढं चौकशी झाली नाही, मला जाणं झालं नाही पावसामुळं. परंतु ते जर तुम्ही रेडीमेड डोळे जर इथं वापरले तरी आणखीन तुम्हाला म्हणजे थोडंसं काम कमी होईल. हे डोळे वगैरे करण्याला थोडासा वेळ जातो. तर ते पण मी सजेशन देते की तुम्ही रेडीमेड डोळे जरी लावलात तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर नथ वगैरे सगळं रेडीमेड इथं लावू शकता, तुम्ही वापरू शकता. आता मी इथं एक डोळा काढलाय बघा, दुसरा डोळा पण मी इथं काढून ते थोडासा डोळ्यांचा आकार थोडासा एकाचा वेगळा आणि एकाचा थोडासा असा लांबूळ काढलाय. पण आता ॲडजस्टमेंट थोडीशी करावी लागणार आहे. पण तुम्ही सुद्धा तुमच्या ह्याच्यानुसार करून घ्या व्यवस्थित. तर मैत्रिणींनो बघा हे छान अशा ड्रॉइंग वगैरे काढण्यासाठी हे रांगोळ्या बनवण्यासाठी खूप सारा माझा सुद्धा वेळ जातो आणि माझा प्रयत्न असतो की सगळ्यांनी शिकावं. तर तुम्ही सुद्धा मला प्रोत्साहन देताय याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. तर मी एवढा वेळात वेळ काढून रांगोळ्या बनवण्याचा प्रयत्न करते, तर तुम्ही सुद्धा एक लाईक करा आणि थोडंसं मैत्रिणींपर्यंत शेअर करा. डिझाईन कशा वाटतायत हे कमेंटमध्ये सांगत चला. तर इथे बघा कुंकवाच्या शेजारी मी थोडंसं छान आकार यावा यासाठी पांढरा असं पूर्ण साईडनं लावून घेतलेला आहे गोल असा आकार. बऱ्याच बघा देवीच्या ह्याच्यामध्ये वरती चंद्राच्या वरती खाली लाल आणि मध्ये साईडनं ठिपके असतात बघा पांढऱ्या कलरचे. तर इथे मी तसंच लावून घेतले तर आकार बघा किती सुंदर आलाय. त्याच्यानंतर इथे नाकाचा आकार दिलाय बघा थोडासा आणि नथनीसुद्धा मी इथे काढून घेतली. आता गोल असा आकार नथनीचा द्यायचा आहे आणि थोडंसं वेगळं टिपके वगैरे देऊ शकत असला, नथनीमध्ये मोती वगैरे दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकताय. पुढं मी दाखवलेलेच आहे, तुम्हाला दिसेल पुढं. आता डोळ्याच्या आतमध्ये बघा इथं पांढरा कलर पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा दोन्हीकडे मी इथं पांढरा कलर भरून घेणार आहे. व्यवस्थित असा पांढरा कलर भरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर स्काय ब्ल्यू कलर थोडासा म्हणजे डोळे जे आहेत तर थोडेसे निळे दिसण्यासाठी मी इथं स्काय ब्ल्यू कलर वापरलेला आहे. थोडंसं छान दिसतं स्काय ब्ल्यू कलर म्हणजे निळसर डोळे असे, म्हणून मग मी थोडासा स्काय ब्ल्यू कलर वापरला आणि त्याच्यामध्ये काळ्या कलरने एकदम बारीक असा टिपका दिला बघा. तर डोळ्याचा आकार छान असा आलेला आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली म्हणजे ही रांगोळी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्ही सुद्धा हा बिझनेस सुरुवात करा. मैत्रिणींनो ट्रेसिंग पेपर सगळ्या प्रकारचे आपल्याकडे अवेलेबल आहेत. जे ट्रेसिंग पेपर पाहिजे आहेत ते ट्रेसिंग पेपरसाठी तुम्ही व्हॉट्सअप नंबर करू शकता. म्हणजे व्हॉट्सअप नंबर जो आहे तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात, इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.